12वीत शिकणाऱ्या मुलीला नीटला कमी मार्क पडल्याच्या रागातून माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक असणाऱ्या पित्याने आपल्या पोटच्या मुलीला लाकडी खुंट्यानं बेदम मारहाण करत संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। सांगलीतील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे ही घटना घडली। या प्रकरणी धोंडीराम भोसले या पित्यास अटक करण्यात आली आहे। परीक्षेत कमी गुण कसे पडले म्हणत धोंडीराम यांनी रागाच्या भरात हा प्रकार केल्याचं समोर आलं आहे। 12वीत शिकणाऱ्या साधनाला नीट परीक्षेत कमी गुण का मिळाले असे विचारात माध्यमिक शिक्षण संस्थेत मुख्याध्यापक असलेल्या पित्याने मुलीला घरातच लाकडी खुंट्याने मारहाण केली। या मारहाणीतच मुलीचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सांगली जिल्ह्यात घडली। आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे साधना भोसले ही विज्ञान शाखेत शिकत होती। नेलकरंजी गावातच खाजगी शिक्षण संस्थेत वडील धोंडीराम भोसले हे मुख्याध्यापक आहेत। 12वीच्या चाचणी परीक्षेत साधनाला कमी गुण मिळाले हे कळताच धोंडीराम भोसले प्रचंड संतापले। 12वीतील चाचणी परीक्षेत कमी गुण कसे पडले म्हणत धोंडीराम भोसले यांनी रागाच्या भरात साधनाला लाकडी खुंट्याने मारहाण केली। या मारहाणीत साधना ही गंभीर जखमी झाली। मारहाणीमुळे तिची अवस्था इतकी वाईट झाली की तिचा मृत्यू झाला। शुक्रवारी रात्री 9:30च्या सुमारास हा सगळा प्रकार घडला। याबाबत मुलीची आई प्रीती भोसले यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर रविवारी वडील धोंडीराम भोसले यांना अटक करण्यात आली आहे।